राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे आणि त्यांचं इंडियाचं मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळत आहे। शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची समारोप सभा होणार आहे आणि भारत जोडो यात्रेच्या व्यासपीठावरून इंडिया आघाडीचं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोनिया गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांची सुद्धा मोठ्या नेत्यांची उपस्थिती आपण पाहतोय। इंडिया आघाडी मुंबईमधूनच लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे, तर तुषार गांधी, योगेंद्र यादव, स्वरा भास्कर, उल्का महाजन, शाहीर संभाजी भगत मुंबईतील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेत। ही तीन दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर। शिवाजी पार्कवर या सभेचा समारोप होणार आहे। मुंबईमध्ये ही भारत जोडो यात्रा आलेली आहे। इंडियाचं शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। संध्याकाळी ही सभा होईल आणि या सभेला बरेच मोठे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मुंबईच्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा होणार आहे आणि मुंबईमध्ये आज राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीचा प्रचाराचा नारळ सुद्धा फुटणार आहे। तर आज शिवाजी पार्कवर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाची सभा होती। आपण पाहतोय लोकसभा निवडणुकांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची ही सभा आता महत्त्वाची होणार आहे आणि या निमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। पाहूया। काल खऱ्या अर्थानं सगळ्याच गोष्टी जाहीर झाल्या आणि आज ही महासभा होणार आहे। अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत। आज या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांचे कटआउट्स लागले आहेत, सगळी तयारी झाली आहे। तुम्ही आढावा घेतला काय सांगाल? नाही, गेले 15 दिवस झालं वर्षाताई आणि विजय वडेट्टीवार इथली व्यवस्था त्या ठिकाणी बघतायत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं, कारण की संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। काल आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेनंतरची पहिली इंडिया आघाडीची सभा मुंबईमध्ये होत्या, शिवतीर्थावर होत्या। याचा अभिमान आम्हाला महाराष्ट्र म्हणून निश्चितपणे, आणि म्हणून जो देशात संदेश जाणार आहे इंडिया आघाडीचा तो या शिवतीर्थावरून शिवाजी पार्कवरून जाणार आहे आणि निश्चितपणे लोक देखील त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देतील याची खात्री आहे आम्हाला। सर, कुठे ना कुठे एक खूप महत्वाची गोष्ट आहे, एक तर इंडियाची ताकद आणि वज्रमूळची ताकद आज संपूर्ण इकडे दिसणार आहे। प्रकाश आंबेडकरांचा पण निर्णय झाला, काय सांगाल? नाही, आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की शेवटी लढाई ही भाजपच्या उलटी आहे आणि म्हणून भाजपच्या विरोधात भाजपची विचारधारा न मानणारे सगळे लोक एकत्रितपणे हा देश वाचला पाहिजे, संविधान वाचला पाहिजे या भूमिकेतून एकत्र आलेले आहेत आणि म्हणून ही जी सुरुवात इंडिया आघाडीची झालेली आहे, आपण बघतो जवळजवळ 4-5 बैठका इंडिया आघाडीच्या झाल्या देशभरामध्ये आणि वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि लोकांच्याही मनामध्ये आहे की विरोधक म्हणून एकत्र येणं जनतेला देखील अपेक्षित आहे। मी परवा देखील म्हणलं की ही 2000 आत्ताची जी निवडणूक आहे ही या देशातली जनता विरुद्ध भाजप अशी ही लढाई असणार आहे। विधानसभा श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। ही खरं तर खऱ्या अर्थानं महत्वाची सभा मानली जाते आणि ती सभा आता संध्याकाळी होणार आहे। तुम्ही आता आढावा घेतलात पूर्ण, याचा सगळी तयारी झाली का सर? काय अंतिम सगळी तयारी अंतिम टप्प्यात आहे, भव्य दिव्य तयारी आहे। कारण इंडिया आघाडीची निवडणुका घोषित झाल्यानंतरची पहिली सभा ही शिवतीर्थावर होती आहे। छत्रपती शिवरायांना काल आम्ही आज या सभेच्या माध्यमातून वंदन करणारच आहोत। काल बाळासाहेब इथे बाळासाहेबांची स्मृतीस्थळ आहे, तिथेही वंदन करू। काल आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून यात्रेची समाप्ती राहुलजींनी केली आणि त्या ठिकाणी सर्वांनी या देशाच्या लोकशाहीसाठी चिंता व्यक्त केली, देशाच्या संविधानासाठी चिंता जी काही व्यक्त केली। तर या सगळ्यांनी मिळून हा देश, जो आज देश विकला जातो आहे, देशातील शासकीय मालमत्ता विकली जाते आहे आणि देशामध्ये द्वेषाचं राजकारण जे सुरू आहे त्यामध्ये धर्माच्या विरुद्ध धर्माविरुद्ध लोकांना लढवलं जाण्याचं आणि भांडण लावून जीव घेण्याचं काम जे सुरू आहे, देश आर्थिक याच्यातून पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे आणि ते महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुरक्षित नाहीत, बेरोजगारांच्या हाताला काम नाही आणि कोण सुखी आहे? केवळ सत्तेला समर्थन देणारे एवढेच सुखी आहेत आणि सत्तेत असणारे सुखी आहेत। अशा स्थितीमध्ये या देशात परिवर्तन व्हावं अशी जनतेची इच्छा आहे। जनता शांतपणे इलेक्शनचं वाट बघत आहे आणि अशा स्थितीत महाविकास आघाडीची ही सभा जी आहे, ही सभा हा संदेश देईल की या तानाशाही वृत्तीला सत्तेतून बाहेर काढा आणि ज्या देशामध्ये अहिंसेचं नीव आहे,
ज्या महात्मा गांधींनी 80ची नीव ठेवून हा देश स्वतंत्र करण्यामध्ये स्वतःचं रक्त सांडलं. गांधी कुटुंबातील लोकांनी देशाच्या बलिदानासाठी रक्त सांडलं. त्यामध्ये आपल्या सगळ्यामध्ये इंदिराजी गांधी असतील, राजीव गांधींचं याच मातीमध्ये त्यांचं रक्त मिसळलेलं आहे. आणि त्यागाचा आणि बलिदानाचा जो या देशासाठी इतिहास आहे, समर्पणाचा इतिहास आहे, तो इतिहासावर त्यावर सर्व देशाचा पुन्हा एक दृढ विश्वास आता निर्माण होतो आहे. आणि म्हणून देशात नक्की परिवर्तन होणार आणि परिवर्तनाची पहिली सभा ही शिवतीर्थ ठरेल असा मला विश्वास आहे. सध्या काही सभा होणार आहे, पण आता अनेक नेते मंडळी आहेत ते एक एक करून इकडे येतात आणि आढावा घेतात तयारीचं की काय तयारी चालू आहे भारत जोडो यात्रेची. आणि त्याच सभेकडे आता सगळ्यांचं लक्ष आलंय. वेदांसोबत श्रेयसन, पुढारी न्यूज, मुंबई. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने मुंबईच्या शिवाजी पार्क, दादरच्या शिवाजी पार्क येथे सभास्थळावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अजय, आपण पाहतोय जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. सध्याचं तिथलं काय वातावरण आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत? श्रद्धा, मी सध्या शिवाजी पार्क या मैदानात उभा आहे. एकंदर मोठ्या प्रमाणात जी आहे ती संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक पक्ष जो जो आहे त्याचे झेंडे जे आहेत ते लावलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते समाजवादी पार्टी असू, आम आदमी पक्ष असू किंवा मग छोटे छोटे इतर त्यांचे जे मित्र पक्ष असू त्यांचेही झेंडे या संपूर्ण महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीत पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आहे. आणि इंडिया आघाडीत जर पाहिलं तर हे सगळे पक्ष जे आहेत ते काँग्रेस आणि इतर आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या संदर्भात सगळ्या पक्षांसोबत आहेत. त्यांच्या प्रत्येक पक्षाची बॅनरबाजी आणि झेंडेबाजी जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे समोरचा हा जर मंच पाहिला तर एकंदरीत मोठा मंच जो आहे तो ह्या शिवाजी पार्क मैदानात उभा करण्यात आलेला आहे. पुढे सगळ्यात महत्वाचे नेते जे आहेत ते बसतील. त्यात मग मुंबईतून जर पाहिलं तर शरद पवार असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्याच जोडीला मग काँग्रेसचे नेते असतील, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील. पुढे जाऊन जर पाहिलं तर दोन्ही तेजस्वी यादव जे आहेत ते इथे उपस्थित असणार, योगेंद्र यादव उपस्थित असणारे, इतर MK स्टॅलिन जे आहेत तेही सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणारे. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा जसं जर पाहिलं तर 3 भागात या सगळ्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मंचाच्या पुढची जी जागा आहे ती VIP सेक्शन मध्ये केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी माध्यमांची जी जागा आहे तिथून सगळ्या ह्या गोष्टींचा आढावा घेतोय. आणि त्यानंतर मागं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ह्या संपूर्ण मंचावर जी आहे ती बॅनरबाजी आणि घोषणाबाजी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातच आता जर पाहिलं तर ह्या प्रत्येक जागेवर जे ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, त्या जोडीला इतर जे त्यांचे नेते आहेत त्यांची बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे. श्रद्धा, या सगळ्यात प्रत्येक ठिकाणी राहुल गांधींचे उभे पोस्टर आहेत, सोनिया गांधींचे पोस्टर आहेत, प्रत्येक नेत्यांचे जे आहेत इथे पोस्टर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज एकंदरीत लोकसभेचं रणशिंग जे थेट इंडिया आघाडी मुंबईतून एकंदरीत त्याचं बिगुल वाजवणार आहे आणि त्याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या मुद्द्यांमध्ये जर पाहिलं तर आता सत्ताधारी जो महाराष्ट्रातला आहे त्यांच्याकडून अनेक टीका ज्या आहेत त्या होऊ लागलेल्या आहेत. पण आज संध्याकाळी जेव्हा ही सगळी मंडळी एकत्र येणार तेव्हा कोणाकोणाची भाषणे या सगळ्या सभेत होतील आणि त्यानंतर या सभेतून कोणत्या मुद्द्यावर सूर धरला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काल धारावीत जसे राहुल गांधी येतात मोठा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला आणि धारावीकरांसाठी महत्वाचा मुद्दा जो मानला जातो तो म्हणजे अदानी समूहाचा आणि ते पुनर्वसनाचा. त्या मुद्द्यावरच थेट जे ते राहुल गांधी यांनी हात घातला आणि त्यानंतर आज संपूर्ण भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सांगता सभा जी आहे ती इथं पार पडणार आहे. आणि त्या सभेच्या ठिकाणाहून आता मोठ्या प्रमाणात खुर्च्या ज्या आहेत त्या मांडल्या आहेत. सगळ्या जेवढे इंडिया आघाडीत पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते किंवा त्या पक्षांना मानणारा जो नागरिक वर्ग तो ह्या ठिकाणी उपस्थित राहणार.